या अभंगामध्ये तुकोबराय साधनेमधील आपला अनुभव व्यक्त करत असताना परमार्थामध्ये महाराज सांगतात की आम्ही भक्ती करत असताना साधना करत असताना आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं दुःख नाही. दुःख म्हणजे काय, दुःखाचे किती प्रकार आहेत शास्त्राचं चिंतन केलं तर दुःखाचे 3 प्रकार आहेत. आध्यात्मिक दुःख, आदिदैविक दुःख आणि आदिभौतिक दुःख. जीवाला प्रत्येकाला 3 प्रकारचं दुःख आहे. पण दुःखाची निवृत्ती होण्याकरता तुकोबराय सांगतात की भक्ती करत असताना आमच्या 42 वर्षामध्ये दुःख आले. दुःख तर प्रत्येकाच्या जीवनात येतात, पण जीवाच्या जीवनामध्ये दुःख येतात. पण जीवाचं असं आहे, थोडं मनाच्या विरोधात झालं की लगेच माणसं माळ काढायला तयार आहेत. थोडं मनाच्या विरोधात झालं, कार्यकर्त्याला एखादं काम नाही दिलं तर कार्यकर्ता लगेच दुसऱ्या पक्षात. आता तर काही अवघड झालं आहे, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात. एखादं काम नाही केलं तर लक्षात ठेवा, मनाच्या विरोधात थोडं झालं की माणसाचा या ठिकाणी मला विषय सांगायचा आहे. या अभंगामध्ये महाराज सांगतात भक्ती करत असताना 42 वर्षामध्ये तुकोबरायच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख झाले. संतांच्या जीवनात दुःख झाले. तुकोबराय एवढं दुःख तर आपल्या जीवनात नाही. कोपले पाटील गावीचे हे लोक आता माझं भीक कोण घाली. लक्षात ठेवा, बरे झाले देवा निघाले दिवाळे. केवढं मोठं दुःख आहे. बरे या दुष्काळी पीडा केली, स्त्री एक अन्न करता मेली. केवढं मोठं दुःख महाराजांच्या जीवनात आहे. पण महाराज म्हणतात या ठिकाणी 17व्या वर्षी मला वडिलांनी जवळ बोलवल्यानंतर जेवढे काही या ठिकाणी सांगितलं, हे कारभार तुम्ही 3 जण सांभाळा. एका मुलाने सांगितलं, वडिलाला सांगितलं मी सांभाळू शकत नाही. दुसऱ्याला सांगितलं, त्याने सांगितलं मी तीर्थयात्रा करायला जाणार आहे, मी वापस येणार नाही. तुकोबराय लहान होते, कनिष्ठ होते. तुकोबरायने सांगितलं तुम्ही सांभाळा. पण वडिलांची आज्ञा तुकोबराय सिरसावंदे मानतायत. वडिलांची आज्ञा बघा या ठिकाणी. मग तुकोबरायने तो कारभार स्वीकारला. महाराज लिहित आहे 17व्या वर्षी केवढे मोठे दुःख झाले. आई वाढली, वडील वारले आणि 42 वर्षापर्यंत एवढे दुःख जीवनामध्ये झाले की या ठिकाणी त्या दुःखाची माफच राहिला नाही. कारण महाराजांचं पेशील चरित्र थोडं वाचत चला. आणि महाराज सांगतात आता 22 वर्षापासून 42 वर्षापर्यंत खूप दुःख आले. पण महाराज सांगतात मला दुःख माहितीच नाही. कारण बघा महाराजांची भाषा आहे. एवढे दुःख येऊन सुद्धा जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवा आम्हाला दुःख माहिती नाही. दुःख का माहिती नाही, दुःख कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नाही, आणि जीवाला सुख कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नाही. संतांचं महाराज सांगतात दुःख माहिती नाही. जागृतीत स्वप्नावस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये आम्हाला दुःख माहिती नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे. महाराज सांगतात जागृती अवस्थेमध्ये सुद्धा आम्हाला स्वप्न सुद्धा सुखाचं पडत आहे. आणि आपला विचार करा, आपल्या स्वप्न सुद्धा कशाचं पडत आहे, दुःखाचं पडत आहे. संतांच्या स्वप्नाने जीवाचा उद्धार झाला, लक्षात ठेवा. आणि आपल्या स्वप्नाने मला सांगायचं नाही. आता हे सुद्धा स्वप्न पडलेले डॉक्टर साहेब वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांना 25 वर्षापूर्वी स्वप्न पडलं होतं. कोणतं स्वप्न पडलं होतं ऐका, अवधान माझ्याकडे द्या. ज्यावेळेस गुरुवर्य महाराज या ठिकाणी गावामध्ये आले, गेवराई माहितीसुद्धा नव्हतं. गेवराईला आल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये असं वेगळं व्यक्तिमत्व आहे की या ठिकाणी वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये, भविष्यकाळामध्ये कष्टातून ज्याने पूर्ण आपलं साम्राज्य निर्माण केलं, त्यागमय जीवन. गुरुवर्य महाराजांचे दीक्षागुरु भगवान बाबा, विद्यागुरु बंकट स्वामी जोग महाराजांची परंपरा. आणि या ठिकाणी प्रवास करत 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 महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाळेमध्ये महाराजांचं नाव नव्हतं ना. नाही, स्वप्न सांगतोय तुम्हाला आता ऐका. कुठल्याही शाळेमध्ये नाव नाही, महाराष्ट्रामध्ये टीसी सापडणार नाही. परंतु या ठिकाणी ते प्रवास करत असताना, वारकरी संप्रदाय सेवा करत असताना ज्यावेळेस आळंदीला गुरुवर्य महाराज आले, महाराज आल्यानंतर या ठिकाणी परिस्थिती गरीब आहे. माऊलीच्या समाजावर डोकं ठेवल्यानंतर माऊलीला सांगितलं की माऊली आजपासून तुम्हीच आमची माय, अनाथाची माय तुम्हीच आहात. आणि स्वप्न या ठिकाणी करत असताना ज्ञानेश्वरी वाचायची आहे. ज्ञानेश्वरी घेण्याकरता डॉक्टर साहेब 20 रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते नाना. लोकांनी 20 रुपयाची एक जुनी ज्ञानेश्वरी दिली, पण वाचता कुठे येते आहे, अक्षरच ओळख नाही ना, शाळेतच नाव नाही. पण माऊली माऊली करत करत अजान वर्षाखाली 108 पारायणे केले. परिणाम असा झाला कारण ज्ञानोबरायांनी स्वप्नामध्ये निवृत्तीनाथ आपल्या एकनाथ महाराजांना सांगितलं होतं 3.5 वर्षानंतर अजान वृक्षाशी मुळी कंटासी लागली, येवनी अलंकापुरी काढावी घी. आणि तेच पुरा या ठिकाणी त्या स्वप्न दृष्टांताने ज्ञानेश्वरीचे पूर्ण 108 पारायण झाले. पुढे संसार करायचा की परमार्थ करायचा, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष कोर्स झाला जोग महाराजांचा. जसं एखादा मुलगा ग्रॅज्युएशन झाला, पुढे नोकरी लागत नाही, संसार करायचा आहे. आता या ठिकाणी वाईट परिस्थिती असते, मग काय करावं, संसारच करायचा नाही तर फक्त परमार्थ करायचा संकल्प केला. आणि चाकणला 108 पारायण सामुदाय केले. परिणाम असा झाला की कार्य सुरू करत असताना प्रवास करत 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 ज्यावेळेस लोकांनी सांगितलं चला पंढरपूरची वारी करायची, डॉक्टर साहेब नाना दुसऱ्याच्या दिंडीमध्ये गुरुवर्य महाराज गेले. नानाला माहिती आहे महाराजांचं त्यांच्यावेळेस बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी सुद्धा झालेल्या आहेत.
दुसऱ्याच्या दिंडीमध्ये जात असताना 150 रुपये वर्गणी होती. त्याने सांगितलं तुम्ही गायक आहात का वादक आहात? त्याने सांगितलं मी गायक नाही वादक नाही. त्यावेळेस त्याने सांगितलं आमच्या दिंडीत प्रवेश नाही. ऐका स्वप्न सांगतो मी तुम्हाला, सिद्धांतावर मला यायचं आहे, स्वप्न सांगतोय. पुढे या ठिकाणी लोकांनी सांगितलं बाबा जर तुम्हाला दिंडीत प्रवेश नसेल तर आपण स्वतंत्र दिंडी काढू, स्वतंत्र दिंडी काढू. आणि मग आज महाराष्ट्रामध्ये आळंदी ते पंढरपूर सर्वात मोठी दिंडी, ज्या दिंडीच्या माध्यमातून तुमची आमची भेट होते आहे. 6,500 लोक दिंडीत असतात. मगाशी विधान केलं मी, संभाजीनगरमधील 2,500 ते 3,000 लोक आपल्या मतदारसंघातील असतात. आणि पुढे प्रवास करताना गेवराईला ज्या वेळेस आले आणि प्रवास करत करत संकल्प केला की आज आपल्याला या ठिकाणी आयुष्यभर फक्त ज्ञानोबारांनी जगवलं, ज्ञानेश्वरीची ओळख व्हावी म्हणून ज्ञानेश्वरी मंदिराचं स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये सांगितलं की आपल्याला अक्षराचं मंदिर बांधायचं आहे आणि तेही आळंदीमध्ये 1-1 रुपया गोळा करून बांधायचं आहे. संकल्प केला. का संकल्प केला की माऊलीचा प्राण ज्ञानेश्वरी आहे. संकल्प केला आणि 211 फूट हाईटचं मंदिर आळंदीत असावं. खिशामध्ये 1 रुपयाही नसताना संकल्प केला. आणि संकल्प करता करता अनेक गावागाव फिरत फिरत गेवराईला आली आणि पहिली भेट झाली. भेट झाल्यानंतर पहिल्या भेटीला बाबा वापस गेले. दुसऱ्या भेटीला या ठिकाणी भीमराव शेठ ताटे यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी त्यांना बोलवलं गावामध्ये. आणि हरिदास शेठ ताटे सोबत या ठिकाणी साहेबासोबत इथे लोक म्हणले चला फिरायला, म्हणले तब्येत बरोबर नाही, म्हणले चला या डोंगरावर चला. या डोंगरावर आल्यानंतर ऐका आता चॅनेलवाले सुद्धा लक्षात ठेवा स्वप्न किती साकार होते संतांचं. महाराष्ट्राला सुद्धा कळू द्या या ठिकाणी अद्भुत चमत्कार स्वप्नाचा सुद्धा. मी अंधश्रद्धा मानणारा महाराज नाही, पुन्हा डोकं चालवाल, लक्षात ठेवा. पुढे प्रवास करता करता गावच्या लोकांनी या डोंगरावर आणलं. त्यावेळेस बाबाने सांगितलं डोंगराचं नाव काय? अमुक अमुक नाव आहे. बाबाने सांगितलं आता याचं नामकरण विधी करा. सुंदर असं ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी सांगतात. जिथे मोर आहेत, जिथे या ठिकाणी झाडं आहे, झाडं कशाची असावेत त्याचं खूप सुंदर वर्णन ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितलं आहे. जिथे हरणं आहेत तिथली जागा पवित्र असते. जिथे मयूर पक्षी सातत्याने या ठिकाणी वास्तव्य करतात ती जागा पवित्र असते. बाबांनी पाहिलं आणि या सांगितलं या डोंगराचं नाव, या गडाचं नाव तुम्ही दुसरं ठेवत असताना या ठिकाणी काय करा, गोवर्धनगड हे नाव द्या. ही पहिलं नामकरण गुरुवर्य महाराजांनी केलं. केल्यानंतर गावकरी जवळ आहेत. बाबाने सांगितलं ही जमीन कोणाची आहे? मला मगाशी शेठने सांगितलं म्हणून मला माहीत झालं. त्या भेटीला मी बाबासोबत नव्हतो म्हणून या ठिकाणी माझी अतिशयोक्ती मानायचं काहीच कारण नाही. लोक म्हणतील तुम्ही अतिशयोक्ती मानायला बोलली काय? मी शेठच्या मगाशी भागवत कथेत मध्ये हरदास शेठ ताटे साहेबांच्या मुखातून ऐकलं आणि 15 दिवसापूर्वी मला स्वतः इथे आल्यानंतर शेठने स्वतः सांगितली या डोंगराची स्टोरी. आल्यानंतर या ठिकाणी बाबाने सांगितलं ही जमीन कोणाची आहे? त्यावेळेस काही माणसं कर्तव्य शून्य असतात आणि काही माणसं कर्तव्य करण्याकरता जन्माला येतात. ज्यांची परिस्थिती पूर्ण फक्त अंगावर ड्रेस राहिला होता बरं का साहेब, अंगावर ड्रेस, दुसरं काहीच नाही. धंद्यामध्ये पूर्ण या ठिकाणी एखादं प्रारब्ध असतं. आता चहू बाजूने आज आपल्याकडे देशावर खूप मोठं संकट आहे. एक पावसाचं संकट आहे, शेतकऱ्याचं संकट आहे, असं अनेक संकट यावेत. तसं हरदास साहेबांच्या ताटे साहेबांच्या जीवनामध्ये सर्व संकटाला सुरुवात झाली. मी त्यांचं जीवनचरित्र सांगण्याकरता मला बोलवलं नाही, पण वस्तुस्थिती सांगतो ऐका. पुढे या ठिकाणी त्याने सांगितलं, लोकांनी जाणत्या लोकांनी सांगितलं, मला गावच्या प्रत्येक लोकांनी सांगितलं. आम्ही बघितलं त्यावेळेस शेठला एकच राहिलं होतं की दुसऱ्याची मजुरी करणे. आता शेतीसुद्धा शिल्लक राहिली नाही, फक्त राहिलेली जमीन इथं होती. बाबाने सांगितले जमीन कोणाची आहे? ऐका, ही जमीन कोणाची आहे? लोकांनी सांगितली यांची जमीन आहे. बाबा मला देतो का दान? हे म्हणले घेऊन जा 5 एकर दान. ऐका, पुढं ऐका. आणि एवढी दान होती, एकत्र कुटुंब होतं. भावाला न विचारता सांगितलं दिली दान. बाबा म्हणले आता मी काही तर काही करू शकत नाही, मला माझंच पडलंय. कारण एवढ्या संस्था 4-5 ठिकाणी आमचे संस्थेचे उपशाखा शाखा चालू, मोठं काम चालू आहे. बाबाने सांगितलं एक काम करा, इथे या ठिकाणी मला देण्यापेक्षा आता पुढं ऐका. त्यांच्या जीवनात तिथून पुढे कलटणी कशी प्राप्त झाली, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि त्याचा संकल्प करत असताना बाबाने सांगितलं की इथे एक साधू येईल, इथून गेवराई टू पंढरपूर पायी दिंडी करील, पुढे इथे राहून आपण सर्व विकास करील. असा संकल्प केल्याने 6-7 महिन्याने विघ्ने महाराजांच्या माध्यमातून दिंडी काढली. पुढचा विकास सुरू झाला. आणि आता ऐका, पुढे करत असताना इथे शेठने बाबाने सांगितलं की पुढं
एवढं सांगत असताना सेठने सांगितलं की यांच्यावर कसा विश्वास आहे बाबा, काही बोलायला लागलेत. ही माझे वाक्य नाही आहेत. साधूंची वाणी कधी असत्य ठरत नाही. गुरुवर्य महाराजांचे शब्द होते. कारण ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आहे. सत्यवादा माझ्या सत्यवादाचे तप, वाचा बहुत केले कल्प, परी फळाचे महादीप पातलो प्रभू. संकल्प आहे, वाणी आहे साधूची. सेठने सांगितलं बाबा आता जास्त वय झाल्यामुळं काही बोलायला लागलेत. पुढं सांगितले ते अन्नदान होईल. अन्नदानाचं नाही तर इथे या ठिकाणी ज्ञानदान होईल. इथे धर्माचं कार्य चालू राहील. आणि पुढं सांगितलं स्वतः सेठने सकाळी मगाशी भागवतात सांगितलं, इथे मुंबईवरून पुण्यावरून अनेक जिल्ह्यातून माणसं येतील आणि त्याचा आज प्रत्यक्ष साक्षात्कार मुंबईवरून 100 ते 125 लोक पुणे आणि मुंबईचे इतिहास स्वतःच्या खर्चाने. आणि पुढे इथे सांगितलं की ज्ञानदान होईल, अन्नदान होईल आणि राजकीय क्षेत्रातील सुद्धा माणसे या कामाकरता येतील, मदत करतील. आणि पुढे या ठिकाणी हा संकल्प पुढे जाताना, संकल्प सांगत नाही मी, स्वप्न सांगतोय. महाराजांना 25 वर्षापूर्वी पडलेलं स्वप्न आज 2023ला गोवर्धनगडाचा तपपूर्ती सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन करत असताना खूप या ठिकाणी काम मोठं आहे. या ठिकाणी शेठने सुद्धा काही लोक म्हणजे काय शेठला काम नव्हतं का काय. मी स्वतः सांगितलं शेठ जिनिंग चालवायची कशाला उद्योग करता, एवढं घरचं झालं, थोडं इवाई झालं घोडं. म्हणजे नाही, आता संकल्प करायचा आहे फक्त मंदिराकरता, गोवर्धनगडा करताच. म्हणून या ठिकाणी सुंदर असं येणाऱ्या भविष्यामध्ये या ठिकाणी नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. इथे या ठिकाणी अनेक प्रकारचं कार्य दिसणार आहे. जर सर्वांचा सहकार्य असेल आणि या मंदिराचा त्याग असेल, संकल्प या ठिकाणी सेठ आपण सर्वांनी करायचं. आजपासून माझ्यासह प्रतिज्ञा करायची आहे. विघ्ने महाराजांनी ते केलीच आहे, पण आपण सुद्धा प्रतिज्ञा करायची आहे. इथे सर्व आलेल्या भाविकांनी खूप मोठं आज स्वप्नासुद्धा वाटत नव्हतं, गाव दिसत नाही. मग अशी आमचे मुंबईचे माणसं आलेले, महाराज गाव कुठे, 2-3 चुकले, शिल्लोडला गेले. इथं आल्यानंतर काही लोक दुसऱ्या गावात गेले. अरे म्हणलं बाबा गेवराई सांगा, मला लोकेशन दिसत नाही महाराज. गेवराईपर्यंत लोकेशन खरं दिसतंय, पण मंदिरापासून लोकेशन चेंज होत आहे. कोणत्या बाजूला जावं त्यांना सांगितलं, जिथे उंच मंडप दिसल, जिथे वर लाल कपडा असल. मलाही माहीत नव्हतं, मी सुद्धा चुकलो. परवा रात्री येताना आळंदला आलो, तिथून बघितलं दिसलं. आणि त्यांना सांगितलं जिथे उंच डोंगर दिसल, आवाजच्या बाजूने येईल, त्या डोंगराकडं तुम्ही वाटचाल करा. आणि तेव्हा लोक इथं आले. मगाशी आल्यानंतर मला म्हणले महाराज कशाला बोलवलं, इथे राहिला नाही, पाणी प्यायला आहे पण राहिलं कुठं, पिशवी ठेवायची कुठं. म्हणलं काळजी करू नका, एवढंच वर्ष थांबा. या ठिकाणी काळजी करून आणि योगायोगानं आज इथे खूप मोठ्या अन्न वस्त्र निवारा ज्याची गरज आहे. कारण या सप्ताहाकरता शेठचं सुद्धा 3-4 किलो वजन कमी झालं. टेन्शन. म्हणलं शेठ काळजी करू नका, फक्त तब्येत सांभाळा बरं का. सतीश भाऊ वडिलाला सांगितलं मी, फक्त तब्येत सांभाळा, काळजी करू नका तुम्ही, घरचं होईल घरचं होईल. पण नाही महाराज असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. 3 किलो वजन कमी झालं सप्ताह सुरू व्हायच्या अगोदरपासून आजपर्यंत. एकटाच माणूस पळतो, इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ. मला शेठ काळजी करू नका, संकल्प आहे काळजी करू नका, पैशाला अजिबात घाबरू नका. आणि या एवढे उदार माणसं आहेत, 1000 लोक जीव द्या, एकच माणूस येईल की 10,000 लोकांचं तुम्हाला देऊन जाईल. ते म्हणले अन्नदानला मी घाबरत नाही महाराज, पण लोक आल्यानंतर कुठं ठेवेत. म्हणून या ठिकाणी आळंद देऊन आम्ही तंबू पाठवले. तंबूसुद्धा कमी पडले, केंद्रीय महाराज संस्थांचे तंबूसुद्धा कमी पडले. मला काळजी करू नका, अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरजा आहेत. तर या ठिकाणी राजा घराशी जाय. ज्ञानोबा सांगतात, राजा जर घरात आला, गावात आला, वस्तीवर आला आणि गोवर्धनगडावर आला तर सगळं वैभव घेऊन येत असतो. आज आपल्याकडे कराड साहेब आणि नाना राजा आहेत. म्हणून आता सेठचा काही काळजी करायची नाही, तुम्ही घाबरायचं नाही. फक्त तुमचे जे संकल्प आहेत, गावकऱ्याचे संकल्प आहेत, महाराजांचे संकल्प आहेत. इथे पहिला संकल्प आहे की या ठिकाणी आज माझं सांगेल तुम्हाला, सकाळपासून आल्यानंतर एकही माणूस मला म्हणलं नाही महाराज घरी चला, तुमची बॅग कुठं ठेवली, गाडीत बॅग आहे माझ्या. एकाने सुद्धा आम्हाला विचारलं आहे. सगळे मुंबईकर आले, महिला म्हणजे महाराज आपलं घर कुठं आहे. मी म्हणलं हीच घर आहे आपलं. तर हे लक्षात ठेवा, हे वर्ष झालं तरी पुढच्या वर्षी नक्कीच बचेंगे और भी लढेंगे. पुढच्या वर्षी नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये, आता मी साहेबाला हक्कानं सांगतो, पैसे मागत नाही साहेबाला, फक्त सही मागतो एक. पैसे काय करायचे आपल्याला, पैसे लागत नाहीत परमार्थाला. कार्यकर्ता का पैसे लागतात. वैकुंठवासी गुरुवारी केंद्रीय महाराज सांगायचे, परमार्थाला पैसे लागत नाहीत, अवदान माझ्याकडं द्या. परमार्थ कार्य करण्याकरता पैसे लागतात, पेटी वाजवायला पैसे लागतात, माईकला पैसे लागतात, इथे अन्नदानाला पैसे लागतात. आणि विशेष इथे निवारा, जर पाऊस आला योगायोगानं, मंडपसुद्धा खूप सुंदर दिला आहे. बस कुठला मंडप बोला आहे, आपल्या तालुक्यातला घरचाच गावचाच आहे, सुंदर मंडप दिला आहे. पण कदाचित
निसर्गाची अवकृपा झाली तर आमचे बालगोपाल मंडळी पळता सुद्धा येणार नाही, ते जागाच नाही कुठे. बघा माझी दृष्टी कमी पडते, त्या गाड्यापर्यंत माणसं आहेत. बालगोपाल मंडळी तर साहेबाला मी विनंती केली, हक्कानं सांगेल साहेब आज तुम्ही खूप मोठे, आज तुमच्या स्वप्नातसुद्धा वाटत नव्हतं की आज एवढे आयुष्य केलं, पण त्या पदापर्यंत माणसं जात नाहीत. आणि संकल्प चांगला असेल, निष्ठा चांगली असेल आणि आपलं कर्तव्य जर असेल तर भगवान म्हणतात यदा यदा हिता, किंवा भगवान म्हणतात या शेवटच्या श्लोकामध्ये यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरहा तत्र श्रीविजयभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. अर्जुना जर संकल्प चांगला असेल, नीती चांगली असेल तर राजकीय कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करा, राजकारणामध्ये काम करा, परमार्थामध्ये काम करा. सर माझं सांगेन, या ठिकाणी मी वयाच्या 32 वर्ष मला घुगे साहेबांनी सर्वांनी गादीवर बसवले, मोठ्या गादीवर, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या गादीवर. यानंतर आपले सर्वांचे आवडते, सर्वांचे नेते आदरणीय बागडे नाना यांना असे विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. 2019ला 15 ऑगस्टच्या दिवशी जे मोदीजींनी भाषण केलं त्याच्यातच ती घोषणा केली होती की या देशातल्या प्रत्येक गावाला, प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराला, तांड्यावर, वस्तीवर, वाडीवर नळाने पाणी देण्याची व्यवस्था त्यांनी घोषित केली होती. पण इथं थोडा उशीर होतो आहे आपल्याकडे. बाहेरच्या राज्यामध्ये काही ठिकाणी सुरू झाल्या. 2024ला ही योजना पूर्ण करणार होतो, पण मध्ये आपल्या राज्यामध्ये 2-2.5 वर्ष वेगळेच सरकार होतं, तेव्हा थोडाफार उशीर लागला या योजनेला. पण याच्यात जर हे ठिकाण नसेल तर त्याचाही अंतर्भाव करायचा आपण प्रयत्न करूया, म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय होईल. दुसरं मला आठवतं, मी या परिसरात मागे आलो होतो आमदार असताना, मंत्री असताना इथं पाझर तलाव केला आहे. त्या पाझर तलाव भूमिपूजनाला आलो होतो आणि त्यावेळेला हा परिसर मला सगळा माहितीचा आहे. आणि म्हणून अशा या धर्मकार्याला आपण नेहमी साथ देतात. खरं म्हणजे आपल्या देशात साधारणतः इसवी सन 1100 वर्षापर्यंत दुसरं कोणीच नव्हतं. केवळ आपण आणि आपणच आपला धर्म. गंध लावणारे सगळे होते, बिगर गंध लावणारे कोणीच नव्हते. पण आक्रमणकार्यांनी तलवारीचा धाक दाखवून अनेकाला धर्मांतर केलं. काहींनी आपल्याला आमिष दाखवलं, गोरगरीब माणसाला आमिष दाखवलं, त्यांनी धर्म परिवर्तन केलं. आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, सनातन हिंदू धर्माचं, की आपला कोणताही महाराज, कोणताही संत कधी दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवलेलं नाही. परंतु दुसऱ्या धर्माचे लोक आपल्या धर्माला कायम नाव ठेवतात. आणि आता ते 75 वर्षापूर्वीचे दिवस गेलेत की तोपर्यंत आपल्याला गावात मंदिरे बांधता येत नव्हतं, आणि बांधायचं झालं तर कळस काढता येत नव्हता. घुमट जुने मंदिरं पाहिले तर घुमटाचे मंदिरं, आता आपण ते तोडून वर कळस बांधतोय. कारण आपल्याला बांधू दिल्या जात नव्हतं, मोठ्याने घंटा वाजू दिल्या जात नव्हती, गंध लावून बाहेर हिंडता येत नव्हतं, महाराजांचे कीर्तनं वगैरे असे उघडपणे होत नव्हते. पडक्या घरात, वाड्यात कुठंतरी आणखी 10, 20, 5, 25 लोकांमध्ये अशी कीर्तनं भजनं व्हायचे. आणि त्याच्यामुळे आपली संस्कृती, आपला धर्म हा जिवंत ठेवायचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या साधू संतांनी केलं, महंतांनी केलं, कीर्तनकारांनी केलं. आणि म्हणून लपत छपत का होईना भजनं आपले चालू राहिलेत, ते त्याचं ते कारण आहे. आणि म्हणून असं आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात. महाराजांनी दुष्काळासंबंधी सांगितलं. आता दुष्काळ अनेक वेळा पडतं. 2012ला, 1972ला मोठे दुष्काळ झाले. पण आता आपण 1 रुपयाचा विमा सगळ्या शेतकऱ्यांनी काढला. 1.5 कोटीपेक्षा जादा शेतकऱ्यांनी विमा काढलेत. नाहीतर कधीच एवढी मोठी संख्या होत नव्हती. याच्यापेक्षा निम्मे लोक काढायचे आणि मिळायचे नाही. त्यामुळे आता जरी पाऊस पडावा ही आपली अपेक्षा आहे, पाऊस पडेल असं आपल्याला वाटतं, आणि पडला नाही तर दुर्दैवाने पडला नाही
तर चिंता करायचं कारण नाही, शेतकऱ्याला घाबरून जायचं कारण नाही. आणि आपण नावमेद होता कामा नये. शेतकऱ्याला दुष्काळाची माहिती नाही असं नाही, आमच्या पाचीला पुंजलेला आहे दुष्काळ कधी न कधी, पण त्याच्यावरही मात करून आम्ही पुढे गेलो हजारो वर्ष, अनेक वर्ष. आणि तेव्हा चिंता करू नका. एकच उदाहरण सांगतो फक्त, की यशवंतराव चव्हाणांच्या आईचं उदाहरण आहे. मी नेहमी सांगतो, यशवंतराव चव्हाणांचे वडील वारले, 2-4 मुलं होती लहान लहान, 7-7 वर्षाचे, सगळे खालचे, 10 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्षाचे खालचे. आता काय करायचं, वडील वारले तर त्या माऊलीने या पोरांना घेतलं, कराडला आल्या, एक खोली भाड्याने घेतली, त्यानं शिकायला लावल्या. पण पैसे कुठून आणणार? शेती नव्हती फार, 2-4 एकर जमीन होती. मग ती माऊली दुसऱ्याचं दळण दळायची आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळायची. आणि त्या पैशावर मुलाचं शिक्षण केलं. यशवंतरावांचं शिक्षण त्या पैशावर केलं. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी लिहून ठेवलं आहे की आमची आई दळाला बसायची, त्यावेळेला आम्ही पोरं आवाजाने उठायचो, मग ती आम्हाला मांडीवर घ्यायची, एका हाताने आपला थापटायची, दुसऱ्या हाताने दळण ओढायची. आणि दळण ओढता ओढता जातं, ओढता ओढता म्हणायची, नका बाळानो डगमगू, नका बाळानो डगमगू, चंद्र सूर्यावरील ढगू निघून जातील ढगू. तुम्ही चिंता करू नका, हे ढग आलंय, अंधार पडलाय, निघून जाईल. दुष्काळ तसाच आहे, संकट तसंच आहे, निघून जातं. थोडा दम धरला पाहिजे, थोडी हिंमत बाळगा, हे पण संकट निघून जाईल, एवढंच सांगतो. आणि थांबण्यापूर्वी आणखी एक ओवी, जशी आपल्याकडची ओवी मला माहीत आहे महाराज, की आमच्याकडे कोणी पाहुणा आला तर आणि बाहेरचा आला तर त्याला जेवल्याशिवाय कधी महिला जाऊ देत नाही. काही दुपारच्या वेळेला आला, उशिरा आला, कोरड्याच नसेल, भाकरी असतील तर शेजारी पाजवून कोरड्याच आणतात आणि त्याला जेव घालतात, आग्रह करतात. आणि शेजारीने दिलं नाही तर 2-3 मिनटात पिठलं होतं तव्यावरचं. आणि मग तिला राग होतो, शेजारीन बाईनं कोरड्याच नाही दिलं, म्हणून ती पण ओवी म्हणते, शेजारीनं बाई कोरड्याचं नाही दिलं, शेजारीनं बाई कोरड्याचं नाही दिलं, तुझ्या उरावर ग पिठलं केलं, गुरु 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 दात. मध्ये महाराज सांगतात, दैन्य दुःख आम्हा न येती जवळी. सरळ म्हणतो, आता वेळ नसल्यामुळं दैन्य दुःख आम्हा न येती जवळी. महाराज सांगतात, आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं दुःख येत नाही. त्याला कारण काय? नामसाधना केली. कलियुगा माझे सर्वात मोठी साधना असेल तर महाराज सांगतात, कलियुगा माझे करावे साधन, तेने नारायण देईल भेटी. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी. दहन हे होळी होती दोषाची होळी झाली. कशामुळं झाली तर महाराज सांगतात, त्याच्या अगोदर फक्त आम्ही नामस्मरण केलं. आणि ते कसं केलं, एकदा सर्वांनी हातवरती करा. संप्रदायाच्या नियमानुसार मंडपाच्या पहिल्या श्रोत्यापासून सर्वांनी महाराष्ट्राला कळू द्या, या गोवर्धन गडावर भव्य दिव्य स्वरूपामध्ये 30 ते 25 हजार समाजामध्ये या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय. सर्वांनी हातावरती करा. सर्वांचे फोटो काढायचे. आता साहेब सभागृह देणार, तिथे लावायचं आपल्याला. सर्वांनी हातावरती करा. एका विचाराने परमात्म्याचं चिंतन करायचं. विठोबा सुख आहे त्याचा विचार मला सांगता. विठ्ठला विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ पहिला. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ आपल्याकडे झाला आहे, तरी पण अगदी मी मगाशी सांगितलं 9 मिनिटामध्ये आपला मंडप सोडायचा आहे. या ठिकाणी थोडं वेळेमध्ये मागे पुढे होत असतं. कालाय तस्मै नमः. कार्य करत असताना गोष्टी कराव्याच लागतात. तर एकच तुम्हाला विनंती असेल की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्व सुख लवकर घाला. विठ्ठला विठ्ठला